तुम्ही मातीत टाकताय, मग मातीतला जीवाणू तुमचा क्षणात मरतोय. मग त्यामधले जे काही विषारी घटक आहे ते मातीत पण जातात, मातीतून पिकात जातात, पिकातून तुमच्या धान्यात येतात, धान्यातून तुमच्या पोटात जातात आणि त्या पोटातून पुन्हा रोगराई येते, मग कॅन्सर रुग्ण वाढतात. अहो उदाहरण घ्या ना, तुम्ही ज्या राज्याला तुम्ही पंजाब राज्याला देशाला अन्नधान्य पुरवठा करणारं राज्य म्हणून बघायचे, उडता पंजाब म्हणायचे. आज त्या पंजाब राज्यामधून दररोज एक रेल्वे निघते आणि त्या रेल्वेचं नाव काय माहिती का? कॅन्सर ट्रेन. रेल्वेचं नाव कॅन्सर ट्रेन ठेवले. कुठे आहेत आम्ही? प्रगतीकडे चाललो का अधोगतीकडे चाललो याचा आम्ही विचार केला पाहिजे. मग अशा जर घटना होऊ द्यायच्या नसतील तर आम्हाला हाती सर्वत्र वर्ज्य, आम्हाला ते टाळावं लागेल. मग किमान आज तुम्ही भाग्यवान आहात की सगरोळी संस्कृती संवर्धन मंडळाची ही शाखा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण देते, खूप चांगली मार्गदर्शन करते. ही सगळी टीम आदरणीय शिंदे सर, त्यांचे सगळे शास्त्रज्ञ आपल्या सोबत अहोरात्र उभे आहेत, आपल्याला मार्गदर्शक म्हणून ठामपणे उभे आहेत. पण यांच्या सोबत राहून आम्हाला माझ्या घरी लागणारं तरी किमान माझ्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला, माझ्या कुटुंबासाठी लागणारं धान्य मी पिकवतो का? जगाचा विचार आपण नंतर करू. माझ्या कुटुंबाला लागणारं, माझ्या घरी लागणारं तरी मी पिकवतो का? अहो तुम्ही चित्रपट सृष्टीत पहा हो, 30 वर्षाची हिरोईन कॅन्सर आजाराने गेली. कित्येक हिरो ज्यांच्याकडे करोडो असे, हे तुम्ही काही हॉल नाही, याच्यापेक्षा असे 100 हॉल भरून नोट्याचे बंडल असते, एवढा पैसा आहे. कॅन्सर झाला, काय उपयोग आला पैसा? रोगराई झाली, मरायले, अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, शुगरचं प्रमाण तर जवळपास 25-30% पुढे गेलेलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये रोगी झालेले आहेत. मग तुम्ही पैसा 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 करताय, हा पैसा घेऊन माणूस सोबत जाणार आहे का? सगळं काही तर सोडायचं. भाऊ आमच्या बापदाद्यांनी झाडं लावले, ते आम्ही तोडायचं काम केलं. बापदाद्यांनी चांगली माती टिकवली, आम्ही तिला खराब करायचं काम केलं. म्हणजे यंत्रणा तशी झाली. मग आम्ही सुद्धा भविष्यामध्ये, हे बघा तुमचं माझं आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या नातवांना सुरक्षितपणे सन्मानाप्रमाणे निरोगी जीवन जगू द्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, पण शेजारच्या घरात हे विसरावं लागेल. माझ्या घरापासून का नाही, मी माझी सुरुवात का नाही करू शकणार, याचा विचार तुम्हाला करावा लागणार. म्हणून मला जगाचं काय व्हायचं उद्या, माझ्या घरी लागणारा, माझ्या कुटुंबासाठीचा भाजीपाला मी घरी पिकवतो का, माझ्यासाठी लागणारं धान्य मी निर्माण करतो का, इथून आम्हाला सुरुवात करावं लागेल. मग हळूहळू आम्ही लोकांचा विचार नाही करायचं कसं, याच्यासाठी काय साधनं आहे? तर साधनं सर्व आहे. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, सगळं का आपल्याकडे आहे. आपण एवढे समृद्ध आहेत, तुम्हाला माहिती आहे का? आपल्यातलं शेणखत, आता एक जाहिरात आहे ती बघा, 400 करोड रुपयाचं या अरब कंट्रीमध्ये गेलं. ती काय भाव घेतात माहिती आहे का? 50 रुपये किलो शेण. तुमच्या आमच्या गाईचे शेण किती रुपये किलो घेत आहेत? 50 रुपये किलो. धान्य विकत नाही आपलं 50 रुपये किलो, शेण 50 रुपये किलो घ्यायला तयार आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. माझ्याकडे सुद्धा 3-4 लोक येऊन गेले, आम्हाला अरब कंट्रीला पाठवायचे शेण. बघा, जे लोक गोमांस खातात त्या लोकांना आता शेणाची आठवण यायला लागली. म्हणजे त्या लोकांना महत्व कळाले शेणाचं. 50 रुपये किलो घ्यायले आमचं शेण, आम्ही कुठे, आम्ही ते फेकून देईल लोखंड्यावर. आमचं गोमूत्र चालेल नालीला, त्याचं काही महत्वच नाहीये. तुम्हाला सांगतो, गाईच्या शेणाचं ॲनालिसिस केलाय. गाईचं शेण असं आहे देशी गोवंशाचं, त्या एका शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत. किती जीवाणू आहेत? गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत. सगळ्या पशुधनाच्या जीवाणू असतील कमी जास्त, परंतु सर्वोत्कृष्ट गाईला माता का म्हणलंय, गाईला देवत्याचं का रूप दिलेलं आहे, तिचं महत्व तिच्या याच्यामध्ये आहे. अरे गोमय वसते लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं स्थान त्या गोमयामध्ये, शेणामध्ये का दिलंय याचा विचार करा. गोमूत्र वसते गंगा आणि धन्वंतरी, आणि गोमूत्रला धन्वंतरी म्हणलंय. अरे अँटीबायोटिक तुम्ही किती वापरा, गोमूत्रासारखं जगातही अजून अँटीबायोटिक तयार झालेलं नाही. अमेरिकेमध्ये कॅन्सर नावाच्या रोगावर अमेरिकेने पेटंट घेतले, गोमूत्रापासून औषध बनते. माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या आमचे बापजाती विचार करा, कुठलंही पूजनीय कार्य घरी असेल, घरात गोमूत्र शिंपडा लावायचे का? कारण कितीतरी व्हायरस बॅक्टेरिया ते नष्ट व्हायचे.
तुमच्या आमचे घर जुने मातीचे असायचे, शेणानं गाईचे सारवलेले असायचे, कुठलाही रोग घरात नसायचा. आज सगळं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. मुंबई पुण्याच्या शहरामध्ये आता बदल होत चाललेला आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये एका 10 बाय 10च्या रूमला 1-1 लाख रुपये द्यायले शेणानं सारून घ्यायचे. विचार कर, काळ कुठं बदललाय. किती जरी एसी रूम असतील तर त्या एसी रूम मध्ये गावाकडचं आपलं शेण धरून तिथं ते लेप करून घ्यायले रूम मध्ये. बदल झालेला आहे. आज मोबाईलचा टावर, मोबाईल मध्ये चिप, ते जर तुमच्याकडे त्या शेणाचा थोडासा तुकडा असेल तर अनेक त्या व्हायरस पासून, मोबाईलच्या त्या रेडिएशन पासून तुमचं संरक्षण होते. गाईच्या शेणामध्ये एवढी ताकद आहे की शुगर सारखे आजार, गाईच्या गोवऱ्यावर तुम्ही रोज 1 तासभर 10 मिनिट पाय ठेवून बसलात तर कितीतरी प्रकारचे आजार तुमचे नष्ट होतात. गाईच्या गोमय, पंचगव्य असेल, या सगळ्या विषयांमध्ये मला आज जायचं नाही. आज मूळ विषय आपला सेंद्रिय शेतीचा आहे, त्याच विषयाकडे ओढ. म्हणजे गोमाता किती महत्व आहे.